नमस्कार. मंचावरील सर्वच मान्यवर आणि देशप्रेमी उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा दिवस खरं तर इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला आधीच गेला आहे, कारण आज पहिल्यांदाच 17 मुलींनी NDA मधनं पासिंग आउट परेड कंप्लीट केले. शांततेच्या प्रस्थापनेसाठी युद्ध आवश्यक असतं. टेक द माइक. इट्स ऑन. नमस्कार. सर्वप्रथम उत्तर द्यायच्या आधी तुम्ही माझं काम थोडं सोपं केलं आहे की त्रिभाषिक उत्तर द्यायला तुम्ही परवानगी दिली आहे. कारण मला अजून आठवतं, थोडंसं डायग्रेस करतोय की वसंत व्याख्यान मालेत माझं एकदा भाषण झालं होतं आणि मला सांगितलं होतं की जे तुमचं भाषण ऐकायला येतील ते अतिशय चोखंदळ असतात, तेव्हा शक्यतो इंग्रजी शब्द वापरू नका. तर ते बोलता बोलता कॅटलिस्ट असा शब्द माझ्या डोक्यात आला. आता कॅटलिस्टला नेमकं काय म्हणावं पण सुचलं वेळेवर, म्हणून मी म्हटलं की कॅटलिस्टचा मी प्रतिशब्द वापरला. उत्प्रेरक. बऱ्याच लोकांना माहीत नसेल उत्प्रेरक म्हणजे काय. आणि गंमत अशी की भाषण संपल्यानंतर काही लोक पुढे येऊन मला म्हणले की अहो ते उत्प्रेरक म्हणजे काय हो. म्हणून तुम्ही जे आज सुरुवातीला सांगितलं त्यामुळे माझा तो अनुभव असा होता की झी 24 तासवर असताना मी असं केलं होतं की मराठी शब्द वापरले पाहिजेत. तेव्हा माझ्या समोरच एक बॉर्डरवर स्किर्मिश झाली आणि त्या चकमकीचं वर्णन करताना आमच्या लोकांना तंबी दिली होती की मराठी वापरायचं. तेव्हा एक शब्द वापरला गेला, दिवे लावलेला मशीन गननी भारतीय सैन्याने मारा केला. तेव्हा मला कळलं नाही दिवे लावलेली मशीन गन कुठे असते. तेव्हा कळलं तो ओरिजिनल शब्द लाईट मशीन गन असा होता. थँक्यू. तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे आणि मला वाटतं सुरुवातीलाच विचारणं हेही अतिशय सुयोचित आहे. युद्ध हे काही इनिव्हिटेबल नाही आहे आणि तसं असेल तर कुठेतरी आपलं धोरण कमी पडलं असं म्हणायला हवं. कारण शांतता प्रस्थापित करायला किंवा टिकवून धरायला जर तुम्हाला युद्धाचा वापर करायला लागला तर याचा अर्थच की तुमचं धोरण, मग ते परराष्ट्रीय धोरण असो किंवा एकंदरीत सगळ्या धोरणांचं मिश्रण असो, कुठेतरी कमी पडलं आहे. पण असं नेहमी म्हटलं जातं की इफ यू वॉन्ट पीस प्रिपेअर फॉर वॉर. येस. कारण जोपर्यंत तुमची ती तयारी लोकांना दिसत नाही की यांच्याशी जास्त वादविवाद करण्यात अर्थ नाही. आणि दुसरं असं म्हणतात की टॉक सॉफ्टली बट कॅरी अ बिग स्टिक. की शिक्षणामध्ये एक बेसिक प्रिन्सिपल म्हणून शिकवलं जातं, नो युअर एनिमी. आपल्या शत्रूबद्दल पूर्णपणे माहिती असली पाहिजे, तशीच स्वतःची पण माहिती असली पाहिजे. बरं, हा काही एक इव्हेंट नसतो की आता मला सगळं माहिती आहे. शत्रू बदलतोय. आपण बघतोय वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज येत आहेत किंवा त्यांचे ऑर्गनायझेशन्स बदलत आहेत किंवा अनेक प्रकारे शत्रूमध्ये बदल होत राहतात. आपली प्रत्येक ह्या हरकतीवर नजर असणं ही खूप जरुरी असते. त्याची माहिती असणं आपल्याला हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला उद्याला जर मगाशी म्हणल्याप्रमाणे जर कधी लढाई करायची वेळ आली तर आपण कोणासमोर कोणाशी आपल्याला युद्ध करायचं आहे हे पूर्णपणे माहिती असणं खूप खूप महत्त्वाचं असतं.
अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज गणेशोत्सवाचा श्री गणेशा या ठिकाणी झाला आहे आणि डेकोरेशनचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे 100 फूट उंच हे डेकोरेशन असणार आहे आणि रस्त्याच्या दुतर्फ जे नेहमी आपल्याला काढायला लागते तर हे यावेळी जरा आम्ही 30 फुटाच्या वरतीच सगळं डेकोरेशन करतो आहे. त्यामुळे ते विसर्जन मिरवणुकीला कुठलाही अडथळा राहणार नाही अशा पद्धतीचं यावेळी बनवलेलं आहे. खूप छान होईल आणि गणपतीचा आनंद गणेशोत्सवाचा जो आहे हा आजपासून खरा चालू झाला. जो वयस्कर लोक, तरुण मुलं आणि लहान मुलं या सगळ्यांच्या आनंदाचा हा उत्सव आहे. याची सुरुवात आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या या पूजेतून झालेली आहे. जय गणेश.